वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण सर्वांना. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपा तमहं वन्दे. आपल्या सर्वांच्या अंतर्यामी महाराजांना नमस्कार करून आजची सेवा सुरू करतोय. अ, मागच्या वेळी आपण अ, 7व्या पर्यंत आलेलो. 6व्या आणि 7व्यात म्हणजे 5व्यात तर समर्थ म्हणतायत, की तुझा मी टोणपा झालो. टोणपा म्हणजे काय? तुझा हे म्हणतायत मी म्हणजे मी तुझाच आहे. पण मी टोणपा झालो. टोणपा कोणाला म्हणतात, की ज्याच्यावर ठेवलेल्या अपेक्षा त्याला पूर्ण करता येत नाही. आपण मराठीत आत्ताच्या मराठीत उडाणटप्पू म्हणतो. तर ते तेव्हाच्या ह्याच्यात ते टोणपा हा शब्द आहे. तर म्हणजे ह्याचा एक अर्थ असा आहे म्हणजे डायरेक्ट अर्थ असा आहे, की माझ्यावर काहीतरी श्रीरामांनी जबाबदारी टाकून मला हा जन्म दिलेला आहे. मनुष्य जन्म जो मिळतो, तो खाणे-पिणे, रती घेणे आणि बाकी सगळी भौतिक सुखं घेणे याच्याकरता नाहीये. हे खाणे-पिणे, रती घेणे, भोग घेणे याचा परिणाम म्हणून ज्या खालच्या योनीत जातो माणूस किंवा नरकात जातो, तिकडे ते दुःख भोगून ती पापांची शांती करून हा पुन्हा मिळालेला चान्स आहे, की ईश्वराला जे आपल्याकडनं अपेक्षित आहे, महाराजांना जे आपल्याकडनं अपेक्षित आहे, ते आपण करतोय की नाही? तर ती आपल्यात आणि संतांमध्ये फरक हाच आहे, की अ, असं नाहीये की संतांना दुःख नाहीयेत. असं नाहीये की संतांना काही मानसिक त्रास नाही. तुकाराम महाराजही म्हणतात, की "रात्रंदिन आम्हा दुःखाचा प्रसंग." काही-काही अभंगात तर तुकारामांनी म्हटले, "मला इतकी दुःख वाटतंय त्याचं म्हणजे दुःख होतंय तुला त्याचं काहीच नाही का?" इतकं त्यांना ते ईश्वराबद्दल तक्रारही ते करतायत. पण ते आहे ते वन टू वन. समर्थही मागतायत कोणाला? "दाता एक रघुनंदन." बुद्धी दे रघुनायका. दुसरीकडे इकडे-तिकडे कोणाकडे मागत नाहीयेत. तर हा एक फरक आहे आणि दुसरं आपण जे आपल्याला जे भगवंतांनी इथे पाठवलंय, ते फक्त स्वतःपुरतं पाठवलेलं नाहीये, याची पक्की जाणीव लहानपणीपासून असते त्यांना. म्हणून ते बोलू शकतात, "चिंता करतो विश्वाची." आणि त्यामुळे ती तुमची माझ्याकडनं अपेक्षा आहे आणि मला त्याच्याबद्दल काहीच करता येत नाही. आधी आपण बघितलं 4थ्या-5व्या पर्यंत, की मलाच अन्न नाही, ते दुसऱ्यांना अन्न कसं मिळवायचं हे सांगितल्यावर ती श्लाघ्यता पण येणार नाही मला. ते 7व्यात येईल ती श्लाघ्यता. आपण 7व्याचं पण पाहिलेलं. 8व्या श्लोकात संसारी श्लाघ्यता नाही. तो पण अर्धा पाहिलेला आपण. अ, तर आपल्याला दुसऱ्याला त्यांनी कसं वागलं म्हणजे त्यांचे कष्ट दूर होतील, कसं वागलं म्हणजे ते तुमच्यापुढे भगवंतापर्यंत पोहोचू शकतील, हे सांगून त्याचा उपयोग होत नाहीये याची जबाबदारी समर्थ घेतायत. म्हणून ते म्हणतात मला लिहिता वाचताही येत नाही. कारण किंवा अर्थ तो सांगता येईना. कारण अर्थ सांगितल्यावर जर समोरच्याला समजला नाही, तर त्याची जबाबदारी सांगणाऱ्याची असते. हेही इतक्या लहान वयात त्यांना माहिती आहे. तर त्यामुळे संतांना त्यांचा जो आपण जर असं मानलं, की अ, प्रत्येक संताकडे बघायची 2 दृष्टी असतात. एक अशी दृष्टी असते, की ते तर अवतारच आहेत, त्यामुळे पहिल्यापासून प्रश्न आहेत. ही श्रद्धेच्या दृष्टीने चांगली दृष्टी आहे. पण त्याच्याबरोबर त्यांचा जो मानवी यत्न आहे, तो जर आपण बघितला, ईश्वराची भक्ती करताना, ईश्वराचं कार्य करतानाची त्यांची तळमळ बघितली, तर ती खोटी तळमळ नाहीये, ती खरोखरची तळमळ आहे हे जर कळलं, तर त्यातून आपल्याला प्रेरणा मिळते.
आपण मागच्या वेळी पाहिलं, की महाराज नेहमी सांगतात, की सद्ग्रंथाचं वाचन, संतांच्या चरित्राचं वाचन म्हणजे अ, ईश्वर चरित्र, संत चरित्र, संतांची ग्रंथ यांनी काय होतं, ईश्वर चरित्रांनी श्रद्धा वाढते, संत चरित्रांनी प्रेरणा मिळते आणि त्यांच्या उपदेशांनी त्यांच्या मार्गावर चालायची आपल्याला सहज वाट मिळून जाते. नाहीतर आपण म्हणजे समजा एखाद्याला टीव्ही पाहायचा असेल, तर टीव्ही कसा बनवायचा हे बघत बसायची गरज नसते. ज्यांनी टीव्ही तो बनवलेला आहे, त्याच्या बुद्धीने आपल्याला जसा फायदा होतो, तसंच ज्यांनी ईश्वराचा साक्षात्कार करून घेतलेला आहे, त्या संत महात्म्यांचे बोल हे त्यांचं खरं दर्शन आहे. बाह्यदर्शन ही खरं दर्शन आहे. पण बाह्यदर्शन होऊन आपण परत आलो, तर त्याचा अंतर पडतो. एखादा जर असेल चांगला भक्त, त्याला सतत दर्शन होत असेल, पण अदरवाईज माझ्यासारखे जे सामान्य आहेत, त्यांना काही सतत दर्शन होत नाही ईश्वराचं. म्हणजे आपल्या गुरूंचंही दर्शन सतत नाहीये. ते सगुणात असतानाही नाहीये आणि सगुणात नसताना तर त्याच्याहूनही नाहीये. तर त्यामुळे त्यांचं दर्शन करायचंय आणि बाह्यदर्शनापेक्षाही अंतर्दर्शन हे जे आहे, त्यांचं विचार काय आहेत, हे समजणं हे महत्वाचं आहे. म्हणून हे थोडंसं आपण डिटेलमध्ये पाहतोय. ही समर्थांची जी तळमळ आहे, की आज मला ईश्वराने जे कार्य माझ्यावर दिलेलं आहे, ते मला करता येत नाही. आणि मागच्या वेळी आपण ते पाहिलं, प्रसंग वेळ तर्केना, सुचेना दीर्घ सूचना, मैत्रिकी राखता येना, बुद्धी दे रघुनायता. म्हणजे आधी ते म्हणाले, मला अर्थ सांगता येत नाही आणि त्यामुळे काय होतंय, समोरची परिस्थिती बदलत नाहीये. त्यामुळे कोणत्या वेळी काय प्रसंग येईल सांगता येत नाही. लोकांमध्येही काही अपवाद येऊ शकतात. पुन्हा तेव्हा कोण रामाची उपासना करतोय, कोण शंकरांची उपासना करतोय, त्यांच्यात वाद आहेत. मुघलांचा त्रास आहे, कधी कोण येऊन काय करेल, हे सगळं आहे. आणि आपण मागच्या वेळी हे पाहिलं, तिन्ही ह्याच्यात आहे. म्हणजे सामान्य लोकांना हा त्रास आहे. यांना उपदेशक म्हणून त्यांना कन्व्हिन्स कसं करायचा हा त्रास आहे. आणि जे त्रास देतायत त्यांच्यातही तेच आहे. त्यांच्यातही मुघल सम्राट अ, मुघल हे अ, असे होते, की त्यांना एकमेकांबद्दलही विश्वास नाही. औरंगजेबाने तर स्वतःच्या वडिलांना भावाला मारलेलं आहे. वडिलांना कैदेत टाकलेलं आहे. अशी किंवा कंसाचं उदाहरण आहे. तर त्यामुळे तिकडेही तीच परिस्थिती आहे. पण याच्यावरचा उपाय म्हणून काही सगळ्यांना धन दे वगैरे असं मागत नाहीत. कारण ही तात्पुरती जी कृपा आहे व्यावहारिक, ती काही टिकू शकत नाही आणि आध्यात्मिक अ, तेवढी उन्नती झाल्याशिवाय झालेली कृपा ही टिकू शकत नाही. जरी ती आध्यात्मिक कृपा मागितली असली तरी. आपण अर्जुनाचं उदाहरण बघितलं, की दिव्यदृष्टी अर्जुन म्हणतो, अ, "जर तुम्हाला शक्य असेल तर मला दिव्यदृष्टी द्या." म्हणजे त्यालाही कुठेतरी जाणीव आहे, आपण त्या दिव्यदृष्टीला अजून लायक नाही, तरी तो विनंती करतोय. आणि कृष्णांनी अ, दूरदृष्टी दिलेली आहे. पण ते रूप पाहून घाबरला तो आणि नको म्हणाला. ते आपलं श्यामसुंदर चतुर्भुज रूपच मला बरं आहे, असं तो मागतोय. तर त्यामुळे समोरच्यांचीही ती धारणा करण्याची ही शक्ती नाहीये. पण त्याचीही जबाबदारी समर्थ घेतायत, की मला सांगता येत नाही. आणि म्हणतात सुचेना प्रसंग वेळ कळत नाही, कधी काय होईल. सुचेना दीर्घ सूचना म्हणजे लाँग टर्म प्लॅनिंग करता येत नाहीये. हे पण आपण पाहिलं. मैत्रिकी राखता येणार. तर हे आपण एक काल पाहिलं होतं. त्याच्यात मित्रता म्हणजे सौहार्द या दृष्टीने घेतल्यावर ते सगळ्यांसमोर बद्दल राखता आलं पाहिजे. आणि ते राखता आलं कसं म्हणायचं, समोरून जेव्हा सौहार्द येईल, तेव्हा आपलं सौहार्द पोचलं म्हणता येईल. आणि याच्याबरोबर नुसतं मैत्रिकी म्हटल्यावर त्याच्यात चारही ॲस्पेक्ट आले, जे नारदांनी ध्रुवाला सांगितले किंवा भगवानांनी अ, उद्धवाला जे 11व्या स्कंदात सांगितलेलं आहे, की आणि भगवानांनी गीतेत अर्जुनाला मैत्र करुण एवच
याने पण जे 4 भाग सांगितले ते म्हणजे मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा. आता हे काय आहे? तर जगात कसं वागावं, की ज्यानी मनाचं समाधान टिकेल, की जे आपल्यापेक्षा आपल्या बरोबरीचे आहेत, म्हणजे समविचाराचे आहेत, आपल्या लेव्हलचेच जे साधक आहेत म्हणा, मित्र, तर त्यांच्याशी मैत्री म्हणजे त्यांना अडचण आली, त्यांना मदत करायचं, त्यांच्याकडनं आपल्याला मदत झाली त्याची जाणीव ठेवायची आणि सौहार्दाने राहायचं. आपल्यापेक्षा जे कमी आहेत त्यांच्याबद्दल करुणा बाळगायची. आपल्यापेक्षा जे श्रेष्ठ आहेत त्यांच्याबद्दल मुदिता, आपल्यापेक्षा कमी त्यांच्याबद्दल करुणा म्हणजे ते आहेत त्या लेवल बरोबर पासून कसे वर येतील त्यांच्याबद्दल दया, अनुकंपा. दयापेक्षाही अनुकंपा. दया इज सिंपथी, अनुकंपा इज एम्पथी. तर त्यांचं दुःख आपल्याला कळलं पाहिजे आणि ते अ, काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि हेच संतांचं लक्षण आहे. अ, जगाच्या कल्याणा संतांची विभूती देहकष्टविती उपकारे म्हणतात तुकाराम महाराज किंवा अ, अजून जो फेमस आपण लहानपणापासून ऐकलो, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. तर दुसऱ्याचं दुःख दूर करण्याची जी प्रवृत्ती आहे, जोपर्यंत आपल्याला आपलं होणारं दुःख दूर करावं असं जोपर्यंत वाटतंय, तोपर्यंत तेवढ्याच तळमळीने दुसऱ्याचं दुःख दूर करता आलं पाहिजे. जेव्हा आपल्यालाच आपल्या दुःखाची जाणीव नाहीये, तर तो परमहंस पदाला पोचला. मग त्यांनी जगाचं दुःख दूर केलं नाही तरी चालतं. पण उलट संत महात्म्यांची स्वतःची दुःखाची जाणीव नसतानाही ते दुसऱ्याचं दुःख दूर करायचा विचार करतात. आणि पुन्हा तिकडे अहंकारही नाहीये. म्हणजे करुणा जी आहे, ती आपल्यापेक्षा कमी लोकांबद्दल असताना अ, किंवा मुदिता आपल्यापेक्षा जास्त लोकांबद्दल असताना किंवा शत्रूबद्दल उपेक्षा ठेवायची. चौथा जो ॲस्पेक्ट आहे उपेक्षा. जे विनाकारण त्रास देणारे तामसी असतील, त्यांची उपेक्षा करायची. पण समर्थांची दृष्टी ही आता सर्वत्र ईश्वर भावाची झालेली आहे. त्यामुळे त्यांना सर्वत्र समभाव आहे. कोणी उच्च नाही, कोणी नीच नाही. आपण म्हणतो की समाजवाद, समाजवाद. पण खरा जो समाजवाद आहे, तो या संतांनीच आपल्याला सांगितलंय. जसं अ, हे आहे नाही का, अ, क्रोध, अभिमान विसरले जगी विसरले जाती, ते एका एका लागतील पायरे असा काहीतरी तो हे आहे ना, खेळ मांडियेला वाळण वाळवंटी बाई. म्हणजे वारकरी ह्याच्यात कोणी जात, धर्म, बुद्धी, पैसा, अ, लिंग कशाच्याही दृष्टीने कमी जास्त नाही. सगळीकडे समभाव तो या संतांचा आहे. तर त्यामुळे फक्त मैत्री की म्हटलं असलं, तरी त्यात ती करुणाही आहे, की या एखाद्याचं कल्याण करायचं असेल, तरी त्याच्याशी रॅपो व्हायला पाहिजे. त्याचा तुमच्यावर अ, विश्वास उत्पन्न व्हायला पाहिजे. त्यामुळे एखाद्यास अ, आपण बऱ्याच वेळा बघतो, की संतांना ज्यांना त्यांना वर आणायचंय, ज्यांना त्यांना त्या कष्टातनं वर आणायचंय, त्याच लोकांकडनं भरपूर त्रास झालेला आहे. विसोबा खेचरांचं उदाहरण आहे. विसोबा खेचरांनी त्रास दिला, त्याच्या बदल्यात ज्ञानेश्वर माऊलींनी काय केलं? त्यांना संत बनवून टाकलं. तर ही जी त्यांची वृत्ती आहे, त्याच्यासाठी सगळ्यांशी आपली मैत्र व्हावं. भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे हे जे ज्ञानेश्वर महाराज सांगतात. तर तेच समर्थांनाही इथे अपेक्षित आहे. आपण घोरात कष्टात मध्ये पण बघितलं, की मोठे महाराज मागतात, "दत्तास्मान पाही देवादिदेव." आमचं सगळ्यांचं कल्याण करा किंवा लोकमंगल वर्धनम. ही ती मैत्रींची भावना आहे. ही मैत्रीची भावना पुढे झाली, तर त्याच्यानंतर मग जे भेटी जे भूत ते मानी जे भगवंत ही
अध्यात्मातली पहिली स्टेप आली. मग त्याच्यापुढे मानिजे न राहता म्हणजे सकलमिदं अहमच्या वासुदेवामध्ये सगळंच भगवंत हे दिसायला लागतंय आणि पुढे म्हणजे मी आणि हे सर्व जग हे भगवंत आहे. सगळं जे चराचर भगवंत हे दिसायला लागतं आणि नंतर चराचर गेलं आणि अ, मीपणा गेला आणि वासुदेव सर्वम ही शेवटची अवस्था आहे. तर अ, ही तळमळ एकीकडे आहे, म्हणजे समर्थ अपूर्ण आहेत असं नाही. ती त्या कार्याकरता जसा अर्जुन हा आधीच्या जन्मात नर आहे. नारायणांचा जुळा भाऊ एकत्र तपश्चर्या आणि तो जन्म चालू असतानाच हा जन्म झालेला आहे. म्हणजे ती सततची तपश्चर्या त्या रूपाने चालूच आहे त्याची. पण हे ईश्वराच्या कार्याकरता लोकांनाही उदाहरण देण्यासाठी ईश्वराचीच ही लीला असते, की त्यांनाही ही तळमळ किंवा आपण अजून पुरे नाही, म्हणजे तो प्रयत्न करून तुम्ही कसे पुढे व्हा, हे जगाला दिसलं पाहिजे. सगळ्यावर कृपा होत नाही. ईश्वराचं सानिध्य मिळायचं, तर ते असंच नाही. त्याच्यासाठी तन, मन, धन सगळ्याची होळी करावी लागते. तर तेच एवढ्या लहान वयात समर्थांनी करून, तरी ते म्हणतायत, "तुझं आम्ही तोंडपाळ झालो." मग आता मी काय म्हणायचा असा प्रश्न पडतो. तर अ, आता ते पुढे सांगतायत 8व्यात, की मैत्री राखता येत नाही. त्यामुळे तो रॅपो लोकांशी न झाल्यामुळे श्लाघ्यता येत नाही. पुढे 8व्या याच्यात तेच सांगतायत समर्थ. संसारी श्लाघ्यता नाही, सर्व ही लोक हासती. विसरू पडतो पोटी, बुद्धी दे रघुनायका. मागच्या वेळी थोडंसं आपण पाहिलं, की संसारी श्लाघ्यता नाही, व्हॅलिडेशन नाही. म्हणजे काय? तर आप आपण जे करतोय ते योग्य आहे, असं जर म्हणणारं कोणीच नसेल आजूबाजूला, तर कितीही मोठा जरी माणूस असला, तरी कुठेतरी खिन्नता येण्याची शक्यता असते. अ, आणि त्यात जे मु साधक असतात म्हणजे जनरली जे साधक साधक असतात, त्यात कसं होतं, की संसारात सुख नाही हे थेरॉटिकल कळलेलं आहे. आपण वैराग्याचे जे प्रकार पाहिले, त्याच्यात अ, यतमान वैराग्य पाहिलं, व्यतिरेक वैराग्य. ते वाटलं तर आपण त्या या आरतीच्या याच्यात अजून पुढे पाहू. अ, तर ते अ, अ, यतमानमध्ये काय होतंय, की विषय थेरॉटिकली कळलं वाईट आहेत, पण सुटत नाही. पण त्याच्यापुढे जर विषय सुटायला लागले, तरी इथे विषय सुटतायत, पण तो परमात्म्याची पूर्ण प्राप्ती झाली नाही, हा पिरियड खूप त्रासदायक होतो. त्या ज्येष्ठ जे साधक असतात त्यांना, की संसार तर सोडलाय, पण परमेश्वराची प्राप्ती नाही झाली आणि ते बाहेरच्यांना दिसतंय. काय दिसतंय? की हा लग्नातनं पळून आला. आता काय करतोय? तर भिक्षा मागून राहतोय आणि बाकी काहीच नाही. लोकांना दिसताना काय, की हा असाच भरकटलेला कोणतरी जीव आहे. बरं यांची अध्यात्मात यांची जी प्रपन्नता आहे, आपण मागे कोणत्यातरी सेशनमध्ये पाहिलं, की स्वतःकडे आपण काहीच नाही आणि तुम्ही सर्वस्व आहात. ही प्रपन्नता आहे, ही अध्यात्माचं लक्षण आहे. त्यामुळे ती प्रपन्नताही आहे, मी खरंच काहीच नाही. जेव्हा माझ्याकडे धर्म नाही, अर्थ नाही, काम नाही, हे धर्म केल्यानंतर ही जर कोणी म्हणू शकत असेल, तर त्याला अकिंचनत्व म्हणतात. आणि तेच परमात्म प्राप्तीचं साधन मुख्य सांगितलेलं आहे. प्रपन्नत्व, शरणागती, लहान. महाराजांनी बऱ्याच वेळा महाराज म्हणजे ज्ञानेश्वरीतले जे काही सांगतात ज्या ओव्या महाराज आणि महाराज रेफरन्स देतात, की ह्या पर्टिक्युलर ओवीबद्दल ज्ञानेश्वर माऊल्यांच्या, की पुराण किंवा संतांचं वाङ्मय याचा अभ्यास करताना व्यवस्थित अर्थ लागणं आवश्यक आहे. आणि तो नाही लागला तर लोकांना वाटतं ह्याच्यात विसंगती आहे.
की उपनिषदात सांगितले, महाराज सांगतात हे उदाहरण, की ईश्वराबद्दल सांगितले, "तत् दूरे तत् समीपके." आता तो दूरही आहे आणि समीपही आहे. हे कसं काय? तर ते ज्ञानेश्वर माऊलींच्या ओवीतनं सांगितले त्यांनी, की "तेथ व्युत्पत्ती आघवी विसरिजे, तेथे थोरपण परासांडिजे, जे जगा धाकुटे होईजे, ते जवळीक माझी." व्युत्पत्ती जी ज्ञानाची प्राप्ती झालेली आहे, ते मी ज्ञानी आहे हेच विसरलेले आहेत ते. कारण मी ज्ञानी म्हटल्यावर तो अहंकार झाला, म्हणजे ते खरं ज्ञान नाही. आणि अहंकार गेला तर मला ज्ञान झालंय, मीच गेला तिथे मला ज्ञान हीच भावना नाही. त्यामुळे ती व्युत्पत्ती अवघी ते विसरलेले आहेत. त्यामुळे थोरपण सांडून दिले, त्यांनी लहानपण घेतलंय. जे जगा धाकुटे होईजे ते जवळीक होईजे. सगळ्या जगापेक्षाही मी धाकटा आहे. असं ते तो महात्मा अ, मनापासनं ते काय वरवर बोलायची नम्रता नाही. मनापासून त्यांची ती स्थिती आहे. तर तसं असल्यामुळे संसारी श्लाघ्यता नाही आणि सगळी लोकं असतात. हा काय येड्यासारखा एवढा कुठून घर सोडून आला, चांगलं घर, लग्न केलं असतं धर्माप्रमाणे. धर्म पण सोडला, आता काय करतोय काय माहिती नाही. तर त्याच्यामुळे आपलं बोलणं दुसऱ्यांनी ऐकण्यासाठी पहिल्यांदा एक पोझिशनिंग लागतं. आपण मागच्या वेळी हे पाहिलं. तर ते पोझिशनिंग झालं नाही, तर समोरचा आपल्याला ऐकेल काय? तो काय म्हणणार, "अरे तुझंच तुला आवरत नाही. तू दुसऱ्यांना काय सांगतोस?" असं होतं. तर ते म्हणतात, "संसारी श्लाघ्यता नाही, सर्व ही लोक हासती, विसरू पडतो पोटी बुद्धी दे रघुनायका." किती मोकळं मन आहे. म्हणजे आपल्याला कुठेतरी आपण कमी आहोत, हे स्पष्टपणे मांडायला लोकांना लाज वाटते. मोठे-मोठे भक्त म्हणवणारे पण जर कुठे काही चुकलं म्हटल्यावर ते फेस करायलाही लाज वाटते किंवा अ, ते मान्य करायलाही लाज वाटते. पण इथे तसं नाहीये. एवढी सर्वत्र समत्व बुद्धी झालेली, आपलं अवतार कार्य पण पक्कं माहिती असलेलं, असे असलेलेही समर्थ म्हणतायत, की विसरू पडतो पोटी. म्हणजे याच्यामुळे सगळं मला म्हणजे माझ्या कार्याचाच विसर पडतोय. माझी बुद्धी या त्रासातच अडकून राहते. जोपर्यंत मी हे नीट होत नाहीये विचार करतोय, तोपर्यंत पुढचं मला काही दीर्घसूचना सुचत नाहीये. मैत्री की राखण्याकडे राखता येत नाहीये. पण पुन्हा हे सगळं होण्यासाठी काय मागतायत? ह्या लोकांनी मला मानावं असं नाही मागत आहे. मला अशी बुद्धी दे, की मी श्लाघ्यताही निर्माण करीन आणि आपला जो निरोप आहे लोकांकरता, आपलं जे कार्य आहे, काय आहे कार्य? तर परित्राणाय साधूनां, विनाशाय दुष्कृतां आणि धर्मसंस्थापनाय. तर ते करण्यासाठी शब्दाला आपलेच शब्द मी जे सांगतोय, त्याला व्हॅल्यू येण्याकरता श्लाघ्यता ही निर्माण व्हायची आहे. तर मला फक्त बुद्धी द्या म्हणतायत. आता बुद्धी द्या म्हणतात ह्याला एक तात्विक पण अजून एक कारण आहे. ते आधीचे जर आपण सेशन किंवा हे ऐकले तर त्यातनं त्याचं डिटेल एक्सप्लेनेशन मिळेल. इथे तो बराच डायव्हर्ट होईल म्हणून घेता येत नाही. तर अ, ही सृष्टीची उत्पत्ती होताना पहिल्यांदा माया झाली असं म्हणावं लागतं. खरं माया असं काही झालेलंच नाही. म्हणून तर तिला माया जी नाहीच ती माया अशी आहे. आणि त्याच्यानंतर महत्तत्व निर्माण झालं. हे पहिलं सगुण रूप आहे महत्तत्व. महत्तत्व म्हणजे ग्लोबल बुद्धी. त्या महत्तत्व, मग अहंकार, मग त्रिगुण, पंचमहाभूत वगैरे, वगैरे, वगैरे. तर ते महत्तत्व म्हणजे विराट पूर्ण जे विराट रूप आहे त्याचं बुद्धी. त्यामुळे त्या बुद्धीतनंच सगळं जर संसार पुढे तयार झालेला आहे. त्याचाच अर्थ काहीही जर करायचं असेल, पैसे नसतील, काय पाहिजे तुम्हाला? पैसे नका देऊ. कारण दिलेले पैसे संपतील. बुद्धी द्या. विवेक पाहिजे, बुद्धी द्या.
लोकांकडे शाग्यता पाहिजे म्हणजे व्यावहारिक जरी पाहिजे असेल काहीही, अगदी सकाम भक्त जरी आला, तरी सर्वात शहाणपणा एका मागण्यात सगळं यायचं असेल, तर मला बुद्धी द्या, लोकांना बुद्धी द्या, सगळ्यांना बुद्धी द्या आणि ती बुद्धी कशी द्या? ते आपण घोरात कष्टाच्या वेळी मागितले. अशी बुद्धी द्या, की त्या बुद्धीनी धर्मे प्रीतिम, सन्मतीम, देवभक्तीम, सत्संगाप्तीम, देही भुक्तींच मुक्तीम आणि भावासक्तीम. हे एकेका स्टेपनी मला मिळत जावं, की हा परफेक्ट विवेक असणारी बुद्धी द्या आणि ते मिळवण्याची पद्धत मला समजावून द्या. तर म्हणून ते याच्यासाठी श्लाघ्यता नाही, तर लोकांकडे श्लाघ्यता निर्माण करा मागत नाहीत. ते मागतात मला फक्त बुद्धी द्या. बाकी सगळं मी करतो आणि मागच्या वेळी आपण बघितल्याप्रमाणे, की हा त्यांचा अहंकार नाहीये, की मला बुद्धी द्या मग माझं मी बघतो. ते म्हणतायत, की तुम्ही मला बुद्धीच दिली, तर त्यांनी बाकीचं आपोआप होईल आणि ही माझी सेवा आहे. सगळंच ईश्वराने मला आता पैसे पण दे, मला बायको दे, मला मुलं दे. म्हणजे सेवा नक्की कोण करतोय? आपण ईश्वराची सेवा करतोय, की आपण ईश्वराला ऑर्डर देतोय? तर ती ऑर्डर समर्थांना द्यायची नाहीये. त्यांना नक्की माहिती आहे, की याच्यासाठी योजना माझी आहे. जेव्हा आता आपण बघतो सरकार हे आता इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट इतकी झाली तरी लोकं तक्रार रस्त्यावर कुठे ॲक्सिडेंट झाला तरी पंतप्रधान चुकले म्हणून तक्रार करतो. पंतप्रधान येऊन रस्ता बांधत नसतो. पण त्याची ती जबाबदारी असते. पण काम करणाऱ्यांनी काम ठीक करायचं असतं. तसं जसं गोडसे काकांना जे महाराजांनी सांगितलेलं, की ईश्वराच्या दरबारात आपण कार्यकर्ते आहोत, ही भूमिका असावी. तर खरं तर आपण सगळेच ईश्वराच्या दरबारात कार्यकर्ते आहोत, पण आपण तसे वागत नाहीत. जे वागतात ते संतपदापर्यंत जाऊ शकतात आणि तसे समर्थ गेलेले आहेत. त्यामुळे ते या छोट्या कार्याची जबाबदारी तुझ्यावर टाकत नाही आणि हे प्रेम भक्तीचंही लक्षण आहे. भावासक्तीमध्येही आपण पाहिलं, की गोपींना कृष्णाला आनंद द्यायचा आहे. म्हणजे तो जगताचा स्वामी सच्चिदानंद रूप असूनही त्याच्या पायाला टोचू नये म्हणून आमच्या छातीवर पाय द्या त्या म्हणतायत. म्हणजे कृष्णाकडनं आनंद प्राप्त करण्यापेक्षा त्याला आनंद देण्याची इच्छा जास्त आहे. हे त्या पराभक्ताचं लक्षण आहे. आणि तसेच समर्थ असल्यामुळे ते फक्त मागतायत, की बुद्धी द्या. कारण ते मला हे सगळं सुचत असतं तर तीही नसती मागितली. पण ती पाहिजे कारण कार्य. कारण जिथे कार्य आहे, तिथे तो थोडासा रजोगुण म्हणजे अ, थोडंसं काहीतरी अ, अ, सकाम व्हायला लागतं. ते सकाम काय? की बुद्धी द्या. ज्याने मी लोकांच्या कल्याणकारी जे आपला अभिप्राय आहे, तो तिथपर्यंत पोहोचू शकेल. आणि आता हे सगळं झालंय, की अ, बऱ्याच वेळा काय होतं, की समर्थ जसे बाहेर पडलेत. आता ते कधी बाहेर पडलेत, तर ते खूप लहानपणी बाहेर पडलेत. पण अशीच उदाहरणं आपण मागच्या वेळी पण एक पाहिलं, की भरताचं उदाहरण आहे. ते राज्य कधी सोडायचं? ते 14व्या वर्ष झाल्यावर महाराज सांगतात, भरत म्हणाले, की 15व्या वर्षाची पहाट भरत पाहणार नाही. रामचंद्रांना सगळं सोडून तिथे बरोबर वेळेवर यावं लागलं. देवालाही अ, भक्ताच्या इच्छेप्रमाणे यावं लागलं. ईश्वराच्या इच्छेने सगळं कार्य चालतं, पण इथे भक्ताच्या इच्छेने देवाला यावं लागलं. तर ही बुद्धी त्यांची आहे, ही सद्बुद्धी आहे आणि दुर्योधन 13 वर्षाचा अज्ञातवास होऊन सुद्धा राज्य द्यायला तयार नाही. ही दुर्बुद्धी आहे. तर ही सुबुद्धी जी आहे, तर त्यांनी देव पण आपलासा होतो. देवही आपला ऐकतो. पण तो देवाकडे काही मागत नाही. देवाचं कार्य पादुका रामांच्या, राज्य रामांचं. रामचंद्र परत आल्यावर जरी ते राज्यावर बसले, तरी त्यापुढेही मुख्यमंत्रीपद भरताकडे आहे आणि भरतानी राज्य सांभाळलेलं आहे आणि शत्रुघ्नांनी सैन्य म्हणजे सेनापती झालेले आहेत आणि लक्ष्मणजी हे सेवेत रामाच्याच राहिलेले आहेत. तर हे का सांगायचं, की ते त्यांना पुढचं जे म्हणतायत, पुढचा हे अ, वाचू आणि ह्याचं एक्सप्लेनेशन देऊ.
चित्त दुश्चित्त होत आहे, ताळतंत्र कळेची ना, आळसू लागला पाठी, बुद्धी दे रघुनायका. चित्त दुश्चित्त होत आहे. दुश्चित्त म्हणजे काय? चित्ताची आपण मागे पाहिलं की अंतःकरण तत्व जे आहे, त्या अंतःकरण तत्वाच्या 4 वेगवेगळ्या अवस्थांप्रमाणे त्याला 4 वेगवेगळी नावं झालेली आहेत. म्हणजे कसं? अ, अहंकार, बुद्धी, मन, चित्त किंवा चित्त, मन, बुद्धी, अहंकार. अ, सर्वात आधी बुद्धी तत्व निर्माण झालंय, मग अहंकार. अ, हे म्हणजे बुद्धी तत्वातच हे चारही गोष्टी, अंतःकरण तत्व जे तयार झालं, महत्तत्व, त्याचेच हे 4 भाग आहेत. त्या अवस्थेप्रमाणे आहेत. ज्याच्यात संस्कार होतात, म्हणजे मेमरी स्टोअर केली जाते किंवा तिथनं रिट्रीव्ह केली जाते. म्हणजे अ, झालेले संस्कार ज्यात नोंदवले जातात आणि नंतर ते स्मरणाच्या रूपात किंवा संस्काराच्या रूपात परत त्याप्रमाणे बुद्धी होते. ती ज्याच्यामुळे होते ती चित्त अवस्था. मनाची अवस्था ही ॲनालिसिस करणारी, झालेली गोष्ट आपल्याला अनुकूल आहे का प्रतिकूल आहे? ह्या परिस्थितीत अनुकूलता आणण्यासाठी काय वापरायचं? हाच साधारण विचार प्रत्येक गोष्टीत आपण प्रत्येक एक्सटर्नल जे बाह्य जे उद्दीपन आहेत, स्टिम्युलेशन आहे, बाह्य घडणाऱ्या घटना त्याच्याबद्दल असाच विचार करतो. त्याच्यानंतर एक ठाम निर्णय, एक फिलॉसॉफी तयार होते माणसाची. ती ज्या क्षणाला असते, ज्या क्षणाला, ज्या वेळेत ती स्थिर अवस्था असते, तेव्हा त्याला बुद्धी म्हणतात. आणि मी आहे, अस्मी, अस्मिता ज्याला म्हणतात, तेव्हा अहम जो असतो, मी त्यातला, तर तो म्हणजे अहंकार. तर दुश्चित्त म्हणजे काय? आपण म्हणतो ना, माझं चित्त थाऱ्यावर नाही. म्हणजे आपण काय होतंय त्याचा कॉग्नन्स घेऊ शकत नाही आणि त्यामुळे नीट पद्धतीने विचार करू शकत नाही. बुद्धी अवस्थेला पोहोचत नाही. बुद्धी अवस्थेला आपणच नाही पोहोचलो, तर दुसऱ्याला काय समजवणार? म्हणून ते, आणि अशा वेळी काय होतं, हा अनुभव आपणही घेतो. समर्थांनी तो विश्वाचा संसार करण्याकरता घेतला. ही व्यापक ममता आहे. ही सोडणारी ममता आहे. त्यामुळे त्यांचं दुश्चित्त झालेलं अवस्था किंवा तिकडे झालेला जो त्रागा आहे, तो पण साधनेचा भाग झाला. आपण जेव्हा स्वतःपुरतं करतो, तेव्हा तो ईश्वरापासून दूर जाण्याचा भाग झाला. ती साधना होत नाही. पण तरी आपण त्याकरताही अडकलो असू, तरी ह्या प्रार्थनेने आपल्याला आपलं कसं माझं चालणार, काय करणार, या व्यावहारिक याच्यासाठी सुद्धा या प्रार्थनेने आपण बुद्धी मागितली, की यातनं मी मार्ग कसं काढू, तरी त्यातही कल्याण आहे. आणि जसं मागच्या वेळी सांगितलं तसं, लोकांचं चित्त पण दुश्चित्त आहे. त्यांच्यावर अन्याय करणाऱ्यांचं दुश्चित्त आहे. ते सगळ्यांना त्यातून बाहेर अ, आणा, ही प्रार्थना आहे. तर हे पण आपण बघतो, की जेव्हा आपल्या हं. तर त्यामुळे आपलं चित्त जे दुश्चित्त होतं, ते आपल्याला पुढे खायला कसं मिळेल? माझ्या मुलांचं काय होईल? माझ्या नातलगांचं काय होईल? माझ्या मानाचं काय होईल? ह्याच्यासाठी समर्थांचं चित्त दुश्चित्त आहे, कारण या सगळ्या जगाचं काय होईल? यांना कसं मी रामापर्यंत पोहोचवू? ही निस्वार्थी बुद्धी आहे आणि ह्याच्याबद्दल आपण मागच्या वेळी जरा थोडासा विस्तृत विचार करत होतो आणि वेळ संपली आपली, की अध्यात्म हे स्वतःपुरतं कधीच नसतं. अध्यात्म हे पहिल्यांदा तर आपला संकुचित मी दूर करण्याचं लक्षण आहे. पहिली ही तितिक्षा का? तितिक्षा का सांगितली पहिल्यांदा? तर मोठ्या महाराजांनी पण एके ठिकाणी उदाहरण दिलं, की दातांनी जीभ चावली म्हणून कोण दात पाडतं का? तर तसं करत नाही, कारण दातही माझे, जीभही माझे. तसं ती सर्व लोकांबद्दल जर
कल्पना झाली, तर दुसऱ्यांनी त्रास दिला, तरी तो दुसरा वाटतच नाही. मग दुसरा वाटलाच नाही, तर त्याचा प्रतिकार करावा, त्याचं वाईट व्हावं, हे कसं वाटेल? वाटणारच नाही. बरं दुसऱ्यांचं वाईट होऊ नये, निदान इथपर्यंत तरी पोहोचावं आणि त्याच्यापुढे सर्वांचं चांगलं व्हावं इथपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. आणि ती सुरुवात आहे. तो काही शेवट नाहीये. भूता परस्परे पडो मैत्रजीवाची ही सुरुवात आहे. त्याच्यानंतर जे भेटीचे भूत ते मानिजे भगवंत अशी अवस्था आली तर तो मुमुक्षू झाला. मग आपली सुरुवात झाली आहे का? हा आपल्याला विचार करायला लागतो, की कोणाही जीवाचा नगडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे महाराजांनी सांगितलेलं. आणि राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येते तदनंतर. या 2 गोष्टी महाराज सांगतात आणि त्यांनी स्वतः आचरलेल्या आहेत. आणि कोणाही जीवाचा नगडो मत्सर म्हणजे आपल्या वागण्यानेही दुसऱ्यालाही आपल्याबद्दल मत्सर वाटू नये असं आपलं वागणं ठेवावं. तर ही भूमिका करायचा आपल्याला प्रयत्न करतायत आणि लोकांचं हां, बोल. हो. याच्याकरताच धर्म दिलेला आहे. आपल्याला धर्माची चौकट याच्याकरता आहे, की त्यांनी आपण हे करतो म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू सेपरेट बिहेवियर फ्रॉम पर्सन. सो कीपिंग व्हॅल्यू ऑफ पर्सन सेम, यू आर ॲक्टिंग ऑन बिहेवियर म्हणजे काय? तो माणूस माझा शत्रू नाही, त्याचं वागणं चुकीचं आहे. आणि मग ते वागणं त्या शरीराकडनं कन्सिस्टंट होतंय आणि त्याचा जर बुद्धीचा सुधार चान्स देऊन होत नाही, तर तुम्ही क्षत्रिय असाल, तर तुम्हाला त्यांना मारता येतं. त्यामुळेच भगवंतांनी आता रामावतार हा क्षत्रिय आहे. कृष्णावतार क्षत्रिय धर्म त्यांनी घेतला. पण कपिल मुनींच्या अवतारात ते ब्राह्मण आहेत. मग ते सगरांचे पुत्र, सगर राजाचे जे पुत्र आपण भागवतात पाहिलं नाही का, की सगर राज्याचे पुत्र तो त्याचा अश्वमेधाचा घोडा इंद्राला भीती वाटली, की हा अश्वमेध झाला तर सगर आपलं अ, इंद्रपद घेईल. म्हणून त्यांनी तो घोडा कपिल मुनींच्या इथे बांधला. म्हणजे काय? तर हे कपिल मुनींनी घोडा घेतला म्हणून त्यांना मारायला जातील आणि मरून जातील अशा उद्देशाने. आणि तसंच झालं. यांना वाटलं त्या कपिल मुनींनीच घोडा घेतलाय आणि त्यांना मारायला गेले ते. तर कपिलांनी काही शाप दिला नाही किंवा काही नाही. ते आपोआप त्यांचं भस्म झाले. किंवा भरत राजाचं जड भरताचं उदाहरण नाही का? त्यांना ते अ, त्या डाकूंचा राजा तो बली द्यायला म्हणून पकडलेला असतो. तो जो बली देणार त्याने ती तलवार उघडल्यावर ज्या देवीला बली देणार, तीच प्रकट होऊन त्या तलवार उडवणाऱ्याची, त्या डाकूंच्या राजाची सगळ्या त्या डाकूंची हत्या करते. म्हणजे ह्या लोकांची हत्या होणारच आहे. किंवा ब्राह्मतेश असं आहे की तिथे शस्त्र हातात घ्यायला लागतच नाही. शाप पण द्यायला लागतो असं नाही. कपिल मुनीने काही शाप नाही दिला. पण क्षत्रिय धर्म असा आहे की तिथे तुम्ही मारायचंय. त्यामुळे भगवंतांनी सांगितलंय ना दुसरा अध्याय ह्याच्याकरता आपण परत-परत हे म्हणतो की गीतेचा अभ्यास होणं आवश्यक आहे. दुसऱ्या अध्यायात भगवान सांगतात की वासांश दुसऱ्या आणि तिसऱ्या अध्यायात हा सगळा विषय आलेला आहे. की पहिल्यांदा सांगतात अ, की अ, अव्यक्त आदिभूतानि व्यक्तमध्यानि भारत अव्यक्त निधनान्येव तत्र का परिदेवना. म्हणजे हे सगळं अव्यक्त आहे. जगच अव्यक्त आहे. सगळे हे व्यक्तच नाही त्यामुळे व्यक्ती कुठून येणार? कोणीच नाहीये. अ, सृष्टीच्या आधी आणि सृष्टीच्या नंतरच नाही. नंतरही कोणी नाही. प्रलयानंतर ते जर मुक्ती झालेली नसेल तर ते किंवा महाप्रलय नसेल तर ते जीव ते सूक्ष्म शरीर सुप्तावस्थेत राहतात. म्हणजे मरत नाहीयेत ते. तर त्यामुळे तू त्यांना मारतच नाही. पंचमहाभौतिक महाभूतांचा देह आहे.
ती पंचमहाभूतांची खरी तर हत्या होत नाही. कारण आइन्स्टाईननी आत्ता नियम लावला, पण हे आधीपासून आपल्या ह्याच्यात आहे, की संसार हा परिवर्तनशील आहे. समोर त्यांचं शरीर पासून सूक्ष्म शरीर बाजूला झाल्यानंतर ते शरीर ते पंचमहाभूताचे अंश नेचरमध्ये जातात कुजण्यानी किंवा जाळण्यानी यांनी त्या नेचरमध्ये ते पदार्थ जातात. नाश तर कुठेच नाहीये. तर हा विवेक ठेवायला अर्जुनाला त्यांनी सांगितलं. त्यामुळे आपण जरी कृष्णाच्या भूमिकेपर्यंत पोहोचलो नसलो, तरी अर्जुनाच्या भूमिकेपर्यंत तरी नक्की पोहोचू शकतो. म्हणजे गीता ऐकलेल्या अर्जुनाच्या, की ते त्या बिहेवियरला रामचंद्राबद्दल पण महाराजांनी सांगितलेलं आहे, की आपल्या पत्नीला पळवलं एवढ्याकरता रामचंद्रांनी मारलेलं नाहीये. रामचंद्रांनी मानलंय, की ही जर बुद्धी राहिली, की सगळ्याच स्त्रिया या पत्नी अशी जर बुद्धी रावणाची राहिली आणि त्याला जर सुख मिळत राहिलं, त्याचा जर विनाश झाला नाही, तर बाकी सर्व जगाची बुद्धी बदलेल. तर इथे तो फॅक्टर होतो. ऑल्वेज द सिंपल वे इज टू थिंक ऑफ ग्रेटर गुड. म्हणजे कोणत्याही गोष्टीत काय बरोबर आणि काय चूक याच्यात धर्माच्या दृष्टीने जास्त काय बरोबर आहे, म्हणजेच जगाच्या दृष्टीने जास्त काय बरोबर आहे, हा विचार करणं हे कोणत्याही सामान्य माणसाला कळतो. म्हणून तर त्याला कर्ममार्ग म्हणतायत. कर्ममार्ग म्हणजे धर्माचं फ्रेमवर्कच असं आहे, की जिथे आपली तेवढं विचार करायची बुद्धी नाहीये ना, तर ते रेडी रेकनर आहे आपल्याला. मॅन्युअल आहे. आपल्याला एक्सपर्टी नाही तर मॅन्युअल दिलेलं असतं. तसं हे धर्म मॅन्युअल आहे. त्याच्याप्रमाणे वागायचं. डज इट सॉल्व्ह युअर क्वेशन आन्सर युअर क्वेशन? की शंका आहे? हं, हं. नाश कोणाचाच मागायचा नाही आपण. पण आपण जर क्षत्रिय असलो आणि क्षत्रिय पुरुष असलो, तर नाशाचा प्रश्न आहे. पण आपण मागच्या वेळी पण म्हटल्याप्रमाणे कलियुगात सगळे धर्म बदललेत. तर सामान्य धर्माने अन्याय आहे, तर तो अन्याय करणारा फक्त माझ्यावर अन्याय करतोय म्हणून मी प्रतिकार करत असलं, तर अ, ते बरोबर नाही. त्याच्यामुळे लोकांवरही अन्याय होतोय. दुसऱ्याचा अन्याय दूर करायला तुम्ही जेव्हा फाईट करता, तेव्हा तुम्ही स्वतःचा अन्याय दूर करायला तुम्हाला अ, अधिकार आहे. त्यालाच व्यापक ममता म्हणतात. स्वतःपुरतं नाही पाहत ना. एखादा वाईट जर राज्यकर्ता असेल, सगळ्या जगाला त्रास होतोय. मागच्या वेळी आपण ते उदाहरण पाहिलं, की वेन राजाचं उदाहरण आहे, की तो इतका दुष्ट होता, की ऋषींनी अथर्ववेदातले ते जारण-मारण पद्धतीचा हे करून त्याला मारलं. मग हे काय त्यांची हत्या झाली का? नाही. त्यांनी हे केलं कारण सगळ्या जगासाठी ते चांगलं होतं. त्यामुळे एका त्या व्यक्तीचा विचार करताना बाकीचे हे सूक्ष्म आहे. त्याच्यासाठी परत-परत आपल्याला गीतेचा अभ्यास करणंही आवश्यक आहे. ज्ञानेश्वरी, गीता, की अ, आपण आपल्याला राग नाही आला पाहिजे. रावणाला मारल्यानंतर म्हणजे असं म्हणतात, की शेवटी रावण प्राण सोडायच्या आधी लक्ष्मणाला त्याला उपदेश मागायला सांगितलं रामाने किंवा एकही त्यांचे कोणताही वीर राक्षसांचा मेल्यावर मानाने त्यांना परत पाठवलेलं आहे रामाने. कारण द्वेष नाहीच आहे मनात. चुकीचं चाललंय ते मी सुधारणार. मी याला मारणार हा उद्देश नाहीये. जे धर्माच्या विरुद्ध आहे ते मी चालू देणार नाही. त्यात मग समोरचा मरत असेल, तर आपला इलाज नाहीये त्याला. पण तिथे थांबायचं नाही. मग तो नाश हा ईश्वराच्या इच्छेने होतोय, ही भूमिका ठेवायची. आपल्याला राग येतोय का? आपल्याला राग येत नाही. म्हणजे जरा वाईट शब्द वापरायचा असेल तर कोल्ड ब्लडेड मर्डर करणारे कसे असतात? त्यांना त्याच्याबद्दल काही दया वाटत नाही.
तसंच आपल्याला दया पण तिथे अ, त्याच्या विरुद्ध इथे कसं आहे, की इथे सगळ्यांबरोबर सारखीच दया आहे आणि समोरच्याचा अन्याय आपण थांबवतोय. एखाद्याला आपल्याला काही आज व्यवहारात कोणाला मारायची गरज पडत नाही. कॉर्पोरेटमध्ये तुम्हाला चुकीच्याला खाली बसवण्याची वेळ नक्कीच येते. हो, हो, हो. तर एक तर म्हणजे मनातले वाईट विचार जायला उपासना वाढवायची. पण मनातले वाईट विचाराच्या वेळी जर हा विवेक ठेवला, की अ, आता ती घटना घडते जेव्हा, तेव्हा आपणली ती तयारी नसल्यामुळे तेव्हा राग वगैरे येईल. पण ती घटना घडून गेल्यावर तो राग जाऊन फक्त ह्याच्यात सोल्युशन काढण्यासाठी आपल्याला काय-काय करायला पाहिजे. म्हणजे कधी-कधी असंही होतं, की शत्रूबरोबर मित्रता करून पण सोल्युशन काढायला लागतं. जसं राहूचं उदाहरण आहे. अमृत त्यांनी प्यायलं, त्याची मान कापली, पण तो अमर झाल्यामुळे त्याला लगेच देवात घेतलंय. तर हे केव्हा घडतं, जेव्हा हा दुसरा आणि हा आपल्याचा ही भूमिका जाते. तर तो हळू अभ्यास आहे आणि प्रत्येक वेळी आपण हे बिहेवियर हे पुण्य आहे की पाप आहे? आणि मग पाप असेल तर त्याला आपण विरोध करतोय, ना की त्या माणसाला. मग तो विरोध करताना तो माणूस मध्ये आला तर मग त्याला बाजूला करणं हे कॉर्पोरेटमध्येही म्हणून तर समर्थांनी पण सांगितलेलं आहे, की पहिले ते अ, अ, हरिस्मरण आणि दुसरे ते राजकारण. आता राजकारण म्हणजे काय? पॉलिटिक्स आपण म्हणतो. इट इस अबाउट क्रिएटिंग पॉलिसीज. तर धर्माधिष्ठित पॉलिसी निर्माण करणं, हे ते खरं राजकारण आहे. धर्माचं राजकारण आहे. तर धर्माचं म्हणजे रिलिजन ह्यानी नाही, की चांगल्या गोष्टी घडण्यासाठी वाईटाला बाजूला काढता आलं पाहिजे आणि तिथे पर्सनल हे नाही. ती घटना घडल्यानंतर त्या माणसाचा विचारही नाही. लोकं 15-15 वर्षापूर्वी मला त्यांनी असं बोललं, सासू मला अशी बोलली. ते सासू-सासरे मेले तरी पण ते आठवून तो राग काढतात लोकं. पण त्याच्या विरुद्ध संतांचं किंवा ज्यालाही कळलं त्याचं कसं असतं, की ती प्रोसेस चालू असेपर्यंत विरोध आहे. ती प्रोसेस संपली. आपलाही समजा पराभव झाला, तरी त्याच्याबद्दल राग पण नाही, काही नाही, विसरला ते लक्षातच ठेवायचं नाही. मागची पाटी जोपर्यंत तुम्ही पुसणार नाही, तोपर्यंत तुम्हाला पुढे जाता येत नाही. आणि मागे आपण बघितल्याप्रमाणे प्रेम आणि द्वेष ह्या परस्पर विरोधी भावना आहेत. म्हणजे एकीकडे बद्दल प्रेम आहे आणि एकीकडे कोणत्याही माणसाबद्दल द्वेष आहे. तर त्यावेळी त्या दोन्ही एका वेळी भावना टिकत नाहीत. आपण एक उदाहरण मागे बघितलेलं, की समजा एखादं लव्हर कपल बसलेलं आहे समजा प्रेमी युगुल बागेत आणि कोणीतरी त्या मुलीची छेड काढली. हा चवताळून त्याला मारायला निघाला. त्या मारायला तिला तिचा अपमान केला म्हणून मारायला जरी निघाला, तरी मारायला निघाल्यावर मारामारी करताना विचार कोणाचा आहे? या समोरच्याला मी मारेन. तेव्हा आपल्या त्या थोड्या वेळाआधी जो रोमॅन्टिक विचार तो त्या मुलीबद्दल करत होता, तो पडला की नाही बाजूला? तर त्यामुळे ही घाण आपल्या डोक्यात शिल्लक नाही ठेवायची. शस्त्र हातात घेतलंय, ते शस्त्र ते त्याचं काम झाल्यानंतर ते शस्त्र खाली ठेवता आलं पाहिजे. ही पहिली. मग हळू-हळू अजिबातच त्याचा राग येणार नाही किंवा रागाचा वेग आवरा म्हणून गीतेत सांगतात. महाराज पण बऱ्याच वेळा त्या श्लोकाचं उदाहरण देतात, की अ, जो काम आणि क्रोध आधी या षड्रिपूचा वेग आवरू शकतो, सह योगी सह सुखी नरा म्हणून सांगितलंय गीतेत. म्हणजे त्यालाच योगी म्हटलेलं आहे. आणि कामक्रोध येणारच नाही हे तर पूर्ण संत आहेतच. पण कामक्रोधाचा वेग टाळणारे पण योगी आहेत. तर ते वेग टाळणं, वेग आवरणं म्हणजे वेग म्हणजे त्याचा जो फोर्स आवरणं, ॲक्ट न होणं आणि धर्माकरता मात्र ॲक्ट व्हायचं. पण स्वतःच्या आउट ऑफ रेज ॲक्ट नाही व्हायचं. कधी-कधी आपण आपल्या माणसावर चिडून त्यांना शाब्दिक किंवा हाताचा जसा काही आहे तो प्रहार करतो आणि खूप चांगली रिलेशन्स ब्रेक होऊन जातात. आणि मग नंतर आपण पस्तावा करतो, असं कशाला बोलले, असं का केलं? तर हे व्हायचं नसेल तर त्याचा वेग अडवण्याचा हे करायचा आणि कायम बिहेवियर आणि पर्सन
माणूस जे वागतो आणि तो माणूस हा परमेश्वराचा अंश आहे ही कायम बुद्धी ठेवून मग आपण मारतोय ते त्याच्या बुद्धीला मानतोय. बुद्धी ही ईशतत्वापेक्षा वेगळी आहे. किंवा जर क्षत्रिय असेल, शरीराला मारत असेल, तरी ते ईशतत्वापेक्षा वेगळं आहे. ह्या पॅरलली जेव्हा थिंकिंग प्रोसेस वाढत जाईल, तसं-तसं हे सोपं होत जाईल. इट इस अ प्रोसेस. इट इस नॉट 1 or 2 डे जॉब. इट इस अ प्रोसेस. यांनी आलं उत्तर की काही अजून स्टेप समजावून घ्यायचंय? तर अ, खूप छान प्रश्न विचारला. हे असं जर म्हणजे आपल्या वाचनाच्या वेळी जर प्रश्न आले तर काय होतं, बऱ्याच वेळा कसं आहे की आपल्या सगळ्यांची एवढी काही कायम इंटरॅक्शन नसते. त्यामुळे कोणी आत्तापर्यंत किती वाचलंय किंवा काय ह्याचा अंदाज नसतो. त्यामुळे साधारण ॲव्हरेजच्या हिशोबाने आपण सगळेच आपण मोठे साधक आहात. त्यामुळे अ, कधी-कधी जास्त डिटेल्स सांगितले जात नाही. त्या अशा प्रश्नांनी आणि या प्रश्नाच्या निमित्ताने अजून महाराजांची आठवण येऊन त्यांनी अजून काय सांगितलं ते येतं. त्यामुळे अ, आणि इंटरॅक्टिव्ह पण होतं ना, म्हणजे नाहीतर असा प्रश्न पडतो, की आपण नुसती बडबड करतोय आणि म्हणजे सांगता येतंय की नाही आपल्याला, कळतंय की नाही लोकांना असं. हां. तर चित्त दुश्चित्त एकदा झालं, की ते समर्थ म्हणतात 9व्या ह्याच्यात, की हां, वेळ आहे ना? हां. चित्त दुश्चित्त होत आहे, ताळ तंत्र कळेची ना, आळसू लागला पाठी, बुद्धी दे रघुनायका. एकदा चित्त दुश्चित्त झाले, तर टाळतंत्र काय कधी करावं हे समजत नाही ना, अशी बिरबिर, बिरबिर, बिरबिर होते. आणि ते त्याच्यात काय होतं, काहीच आपल्याकडनं होत नाही आणि काहीच होत नाही तेव्हा तो माणूस आळशी होतो. म्हणजे काहीच करावं म्हणजे काय करायचं सुचतच नाही तर पडून राहतो माणूस आणि त्या विशेष सर्कलमध्ये तो आळस वाढत जातो. याची जाणीव पूर्ण या श्रेष्ठ महात्म्यांना असते. जसं गीतेच्या अध्ययन कक्षेत आपण पाहिलं होतं, की विषाद योग जो सांगितलेला आहे गीतेत, तर बरेच जण जे सो कॉल्ड बुद्धिमान आहेत आणि सो कॉल्ड फिलॉसॉफीचा अभ्यास केलेले म्हणून सांगतात. तर त्यांचं असं म्हणणं असतं, की आचार्यांनी दुसऱ्या अध्यायापासूनच गीता सांगितली भगवंताच्या उपदेशापासून. तर तो पहिला अध्याय काय वाढीव आहे का? दुर्योधनाचं आणि धृतराष्ट्र उवाचेपासून कशाला सुरुवात आहे वगैरे. आणि त्याला परत विषाद योग का नाव दिलंय? तर त्याचं कारण असं आहे, की आचार्यांनी ज्यांना गीता सांगितली, ते अर्जुनाच्या त्यावेळच्या मनस्थितीपेक्षा पुढची लोकं सगळी पद्मपादाचार्य, सुरेश्वराचार्य हे सगळे त्यांचे तयारीचे शिष्य आहेत. पद्मपादाचार्य विष्णू अवतार आहेत, सुरेश्वराचार्य ब्रह्मदेवांचे अवतार आहेत. शंकराचार्य स्वतः भगवान शंकरांचे अवतार आहेत. तर त्यामुळे तो विषाद योगाची त्यांना गरज नव्हती. त्यामुळे त्याच्या पुढचं सांगितलं. ज्ञानेश्वर माऊलींनी सगळ्यांसाठी गीता सांगितले, तर त्यांनी ज्ञानेश्वरीत युद्धाचंही वर्णन केलंय. अर्जुनाच्या मनात काय आहे? धृतराष्ट्राच्या मनात काय आहे? तर त्याच्यात अ, थोडक्यात घेऊ आपण अगदी धृतराष्ट्रापासून सुरुवात नको करायला. अर्जुनाची जी काही मनस्थिती आहे, ती तो तोंडाने सांगतोय, की आता माझ्या तोंडाला कोरड पडले, माझे अ, अंग थरथरतंय, गांडीव मला धरता येत नाही आणि मी धर्मसंमूढ चेता झालोय. म्हणजे आधी मी ह्यांना मारलं तर असं पाप होईल, वर्णसंकर होईल, सगळे धर्म निघून जाईल आणि तूही मला दुरावशील. बरं झालं हे आता आपल्याला कळलं वगैरे अशा पद्धतीने तो अर्जुन विचार करतोय. पण शेवटी तरी त्याची ती सद्बुद्धी आहे. स कृष्णाचा जो सहवास आहे, कृष्ण आणि वर हनुमानही बसलेले आहेत. त्याच्यामुळे त्याला आपल्या आत काय चाललंय ती जाणीव आहे. ती आपल्याला नसते. तर त्यामुळे आपल्याला लक्षात येत नाही आता आपल्याला पुढे काय करायचंय आणि मार्गदर्शन मिळत नाही. तसं अर्जुनाचं होत नाही आणि तसं समर्थांचंही झालं नाही. त्यामुळेच
घरातून पळून जेव्हा तिकडे पोचले ते पंचवटीला, हनुमंतांनी स्वतः दर्शन देऊन त्यांना उपदेश केलेला आहे. तर अं, अं, ताळतंत्र दुश्चित्त अवस्थेत कळत नाही आणि तो आळस निर्माण होतो. आळस हे तमाचं लक्षण आहे. म्हणजे सत्व, रज, तम हे तिन्ही गुण हे त्रिगुण जोपर्यंत आहेत तोपर्यंत ते बांधणार आहे. तर तमोगुण हे प्रमाद आणि आलस्य हे देतं. प्रमाद म्हणजे काय? प्रमाद म्हणजे अ, अशा गोष्टी की ज्याचं काही फळ नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल इंटरनेट ब्राउज करत बसलं, टीव्हीवर नुसतं एखादा चॅनल बघितला तरी तो रजोगुण होऊ शकतो. पण नुसतेच ब्राउज करत बसणं, अनावश्यक बातम्या वाचत बसणं, ऐकत बसणं, की ज्याच्यात आपल्याला काही कॉन्ट्रिब्युशन करता येत नाही. हे सगळं झालं प्रमाद. आणि आळस. प्रमादातनं आळसच येतो कारण तुम्ही अनावश्यक माहिती घेतात आणि त्याचं पुढे काय करायचं कळत नाही आणि चित्तात जे साठवलेलं आहे त्याच्यावरच माणूस ॲक्ट करणार ना. म्हणजे जे ॲक्ट करण्यासारखं साठवलंच नाही, तर ॲक्ट काय करणार? म्हणून मग आळसात वेळ जायला लागतो. तर आता समर्थांना जो प्रॉब्लेम आहे, तो स्वतःपुरता तो नाहीये. तो लोकांकरता काय करायचं आहे ते हे कळत नाही आणि ते कळत नाही म्हणून जे शांत त्यांना बसावं लागतंय, त्याला ते अगदी त्या म्हणजे कठीण स्वतःच्याच क्रिटिक, स्वतःचेच टीकाकार असल्यासारखे ते त्याला आळस नाव देतायत. तर त्यामुळे अ, अ, हे जायचं असेल तर काय पाहिजे? तर मला बुद्धी दे रघुनायका हेच मागतायत. आणि भगवंतांनी पण म्हणजे अर्जुन जे प्रश्न विचारत होता आणि भगवान उत्तर देत होते, ते पण त्यांनी काय दिलं? भगवंतांनी सगळ्या गोष्टीची सोल्युशन्स असं झाल्यावर असं कर, असं झाल्यावर असं कर, अशी दिलेत का अर्जुनाला? नाही. भगवंतांनी सांगितलंय पण. काय सांगितलंय? ददामि बुद्धी योगंतम. भगवंत काय देतो? पैसा देतो, हे देतो, ही कृपा नाहीये. ददामि बुद्धी योगंतम येन माम उपयान्ति ते. म्हणजे जे माझ्याशी सतत युक्त असतात, त्यांना मी बुद्धियोग देतो, की ज्यांनी ते माझ्यापर्यंत येऊ शकतात. तर तो अ, समर्थांना हे नक्की माहिती आहे, की आपल्याला दिलेलं कार्य जेव्हा पूर्ण होईल, तेव्हा आपण परत रामरायाच्या स्वरूपात जाऊ शकतो. हे आधीपासून त्यांना कल्पना आहे कुठेतरी. तर त्यामुळे जसं विवेकानंदांचं सांगतात, की रामकृष्णांनी त्यांना समाधीचा अनुभव दिल्यानंतर मग तो उतरवला आणि सांगितलं, "याची चावी आईने पेटीत ठेवून दिलेली आहे. तिचं कार्य केल्यावर ती परत देता येईल." त्यामुळे जे भगवंतांचे लीला सहचर आहेत, ते खरे आध्यात्मिक पुढे असले, तरी ते कार्य करून घेण्याकरता तो तात्पुरता हा मानवी भाग त्याच्यात लीला म्हणून भगवंत टाकतो. जसं यशोदा मातेला मायेत ठेवलं किंवा अर्जुन हा नर असून सुद्धा त्याला मोह निर्माण झाला. हे सगळं ते कार्य कारण हे कार्य होणं का आवश्यक आहे? की या कार्यानी नुसतंच अर्जुनाला बाजूला घेऊन ज्ञानाचा उपदेश करून अर्जुन मुक्त झाला असता. म्हणून अर्जुनाच्या उदाहरणाने जेवढे सगळे क्षत्रिय निर्माण झालेत किंवा इतरही फक्त क्षत्रियच अभ्यास करतात असं नाही ना गीतेचा. सगळ्या वर्णांसाठी, सगळ्या जीवांसाठी उपयोगी असं एक कलियुगासाठी अमृत असं ही गीता निर्माण झालेली आहे. ती त्या कार्यामुळे झालेली आहे. त्यामुळे सेवा कार्य हे कमी नाहीये. सेवा कार्य हे फार महत्वाचं आहे. आणि त्यात गीतेच्या शेवटी भगवान सांगतात, की ही गीता सांगणारा जो आहे तो मला सर्वात जास्त प्रिय आहे. अर्थात त्याला नियम आहेत, की ज्याला श्रद्धा आहे आणि ते सांगण्याच्या वेळी पण इंटरेस्ट तसाच आहे, उत्साह आहे, तेव्हाच सांगावी वगैरे, वगैरे. तो थोडा वेगळा विषय झाला. पण इथे ह्यांना जी तळमळ लागलेली आहे, की आपल्याकडला जे ईश्वराचं कार्य दिलेलं आहे, ते आपल्याकडनं होत नाही. म्हणून ही सगळी तळमळ आहे. अ, आता पुढे म्हणतायत समर्थ, "कळेना स्फूर्ती होईना, आपदा लागली बहु,
प्रत्यही पोट सोडीना बुद्धी दे रघुनायका. म्हणजे आता काय करायचं ते कळत नाही. कधी-कधी काय आहे, की प्राथमिक अवस्थेतलं ज्ञान आहे. तिथे आपल्याला असं वाटतं, की आपण विचार करतोय आणि मग आपल्याला ते कळतंय. पण जे साधक ज्यांची बुद्धी शुद्ध होते, त्यांना हळू एक जाणीव यायला लागते, की आपल्या विचारांनी आपल्याला हे सुचत नाहीये, की हे कुठेतरी आपल्याला मनात ईश्वर विचार देतोय, त्यामुळे आपल्याला हे सुचतंय. ही जाणीव व्हायला लागते आणि ती वाढत गेली, की पुढे ते संत असं म्हणतात, जसं तुकाराम महाराज महाराज म्हणतात, "आपुल्या बळे नाही मी बोलवत, सखा कृपावंत वाचा त्याची." जे बरोबर मार्गाने पुढे झाले, त्यांना कधीही अहंकार होऊ शकत नाही, की मला जास्त कळतंय. ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला जर आपण वाचलं, तर इतका नम्रपणा आहे, की मी लहान मूल आहे. तुम्ही लढीवाळा म्हणून सगळी संत मंडळी सगळ्या समोर बसलेल्यांना संत म्हटलेलं आहे त्यांनी आणि तुम्ही लढीवाळा माझं बोलणं अ, ऐकताय. हेही सांगितलेलं आहे आणि दुसरीकडे ही ठाम प्रतिज्ञा ही आहे, की ऐसी म्हणजे मराठीची महती गाऊन ऐसी अक्षरे रसके मिळविणं म्हणून जे म्हटलंय त्यांनी, की परमार्थातलं सगळं मी सांगीन हे पण त्यांनी सांगितलंय, की अ, पण त्या नम्रतेने आहे, की मी लहान बाळ आहे आणि तुम्ही सगळे संत आहे आणि ईश्वराचंच सांगतोय अशा आहे. आणि त्यात हे म्हटलंय, "गरुडाने भरारी मारवली, की छोट्या पक्षाने उडूच नये का?" हा नम्रपणा पण घेतलेला आहे. आणि खरं तसंच आहे. कीर्तन भक्ती जी आहे, ईश्वराचे गुण गाणं, श्रवण जसं आहे, स्मरण आहे, तसंच कीर्तन आहे. सांगावं आपल्याला जे कळलंय ते सांगावं, कळलं नाही तेही पुढे मांडावं म्हणजे समोरचे जे आपले गुरुबंधू आहेत, त्यांच्याकडनं आपल्याला पुन्हा कळू शकतं. तर हाच आहे, ह्या सगळ्या सत्संग जो बोरसेकाकांनी सुरू केला, त्याचा उद्देश हाच आहे, की प्रत्येक वेळी प्रत्येकाला ईश्वराकडनं प्रत्येक प्रेरणा होतेच असं नाही. त्यामुळे त्या आपण बघितलं तर घरी बसून म्हटलं, की चला आपण आता या स्तोत्राचा विचार करू. तर होत नाही. जेव्हा सगळे जमून जेव्हा करतो, तेव्हा महाराज अजून सुचवत जातात. हा एकत्र येऊन अभ्यास करायचा आपल्याला फायदा आहे आणि महाराजांनी आपण बऱ्याच वेळा हे बोललोय, पण नवीन जॉइन झालेल्यांकरता परत एकदा, की महाराजांनी सांगितलंय, की श्रवण आणि मनन एकट्याने करावं किंवा समविचाराचे जे साधक असतील, त्यांनी सगळ्यांनी मिळून करावं. आणि काका नेहमी ते उदाहरण देतात. हरेश्वरचा पहिला प्रोग्राम जेव्हा झाला, तेव्हा महाराजांना विश्रांती हाच एक कार्यक्रम होता. काही प्रवचन नव्हतं किंवा काय. तर पहिल्या दिवशी दुपारी जेवण वगैरे जाऊन सगळे बाहेर पडलेले. तर 4:00-4:30 ला महाराज गीताभाष्य घेऊन बाहेर आले आणि म्हणाले, "काही यजमानांनी काही कार्यक्रम ठरवलाय का काय?" तर बाबा तेव्हा म्हणाले, की "नाही महाराज, आपली विश्रांती हाच कार्यक्रम." नाही म्हणे, "विश्रांती तर आहेच म्हणे, पण या निमित्ताने काहीतरी चिंतन होईल." आणि त्यांनी गीता भाष्य, शंकर भाष्य गीता आणि त्यातला 13वा अध्यायाबद्दल महाराज बोललेले. 13वा अध्याय हा ज्ञानाचा अध्याय आहे. म्हणजे भक्तीचा प्रसार होण्यासाठी आपण पाहिलं तर पहिलं ज्ञान सांगितलं जातंय. कारण भक्ती ही ज्ञानाच्या लाभानंतर खरी भक्ती जी पराभक्ती आहे ती निर्माण होते. तर हे थोडं डिटेलमध्ये एवढ्याकरता सांगितलं, की हा जो अ, अ, कळेना स्फूर्ती होईना हा जो भाग आहे आपण इंग्लिशमध्ये त्याला रायटर्स ब्लॉक म्हणतात, की अ, एखादे प्रतिभा किंवा स्फूर्ती येतच नाही. ते पुढचं लिहायला बसले पण पुढे सुचतच नाही. आणि हे व्यावहारिक जे लेखक आहेत त्यांना पण कळतं ना. ते म्हणतात, कधी मूड लागला तर लिहून होतं आणि कधी नाही. ते मूड लागला तर वगैरे नाहीये ते. ईश्वराने जर बुद्धी दिली, तर तेच बाहेर येतं. तुम्ही परमार्थातलं सांगा की व्यवहारातलं. ईश्वरी बुद ईश्वराचं अधिष्ठान पाहिजे तिकडे.
तर तसं ती स्फूर्ती येत नाही, कळत नाही म्हणजे तुम्ही मला बुद्धियोग द्यायचा आहे अजून, तर तो बुद्धियोग द्या, ती बुद्धी द्या, ही प्रार्थना आहे. की कळेना स्फूर्ती होईना, आपदा लागली बहु. आपदा म्हणजे येऊन पडलेलं संकट. कारण करायचं काय माहित नाही आणि समोरची परिस्थिती तर अग्रेसिव्ह आहे. त्यामुळे शांत बसणं म्हणजे पण म्हणजे समोरच सगळा विनाश पाहणं आणि प्रत्यही पोट सोडीना बुद्धी दे रघुनाथ. म्हणजे ह्याचा प्रत्यय येतोय मला समोर आणि याच्यातनं मला बाहेर जाता येत नाही आणि त्याच्याबरोबर अ, हाही प्रत्यय येतोय, की तू माझ्यावर हे कार्य काढले टाकलेलं आहे. त्यामुळे अ, मला सुचत नाही हाही अनुभव आहे आणि हे कार्य तर तू दिलेलं आहेस हाही अनुभव आहे. त्यामुळे आता तूच बुद्धी दे म्हणजे तू तू द्यायलाच पाहिजेस इथे बुद्धी कारण तू कार्य दिलेलं आहेस, तर कार्याकरता लागणारी बुद्धीही तू दे. आणि पुन्हा हे आपण ज्यांच्याकरता करतोय, करतायत समर्थ, त्यांची जर अवस्था घेतली आणि आपलीही तशीच आहे, की छोट्या-मोठ्या गोष्टीत आपल्याला कळत नाही. असं नाही की नुसतं व्यवहाराच्या ठिकाणी आपल्याला कन्फ्युजन आहे. आपण अध्यात्म करता जिकडे जातो तिथेही कसं वागावं हेही कन्फ्युजन आहे. हे सर्वात जास्त डेंजर आहे, की असं केलं तर चांगलं का तसं केलं तर वाईट? का असं केलं तर आवडेल का तसं केलं तर नाही? ही कन्फ्युजन्स कोणती ठेवू नये. जे काही कन्फ्युजन आहेत, ही त्यांच्याकडेच बुद्धी मागून दूर करावी. तर तेच समर्थ करतायत, की ती कळणं, स्फूर्ती येणं, ही तुम्ही मला अ, देण्यासाठी मुख्य जी आहे, ती बुद्धी द्या. एकदा बुद्धी मिळाली, की त्यांनी सगळं पुढचं येतं. आता पुढे सांगतात, संसार नेटका नाही, उद्वेग वाटतो जीवी, परमार्थ कळेना की, बुद्धी दे रघुनायका. संसार नेटका नाही. आता ते स्वतःच्या संसाराबद्दल बोलतायत का? तर शक्यच नाही. कारण तो केलाच नाहीये त्यांनी. जगाचा संसार आहे तो. व्यापक ममता आहे. पुन्हा-पुन्हा आपण त्याच ह्याच्यावर येतोय. सर्वभूत हिते रतः इथपर्यंत पोहोचायचंय. मागेही आपण पाहिलं मागच्या वेळी, की स्वतःचाच विचार करून केलेली उपासना ही राक्षस होण्यात परिवर्तित होते. रावण, कुंभकर्ण, कालनेमी जो कंस झाला, जे मोठे विलन आहेत, दुर्गम दैत्य झाला, देवीचा त्याने विरोध केला, देवीने त्याचा नाश केला. तर दुर्गम दैत्याचं तर असं होतं, की जगातलं सगळं जे ज्ञान आहे ते माझ्याकडेच राहावं. आता मला ज्ञान मिळावं ही सात्विक भावना आहे, पण दुसऱ्यांचं जावं हे आहे. बरं, मला जे अनुकूल आहेत त्यांना तरी मिळावं, की का ते पण नाही, फक्त स्वतःपुरतं. आणि तो खलनायक त्यामुळे ठरलेला आहे. त्यामुळे नुसती उपासना केली किंवा धर्माप्रमाणे बाह्य आचरण केलं, तर त्याला दंभ तरी होतो किंवा ते तामसिक होतं. त्यामुळे जोपर्यंत स्वतःच्या कोशातनं, स्वतःच्या कुटुंबाच्या कोशातनं आपण बाहेर पडत नाही, मग पुढे देश आहे, जग आहे, विश्व आहे. सुरुवातीला देवाला म्हणणारे त्यांच्याबद्दल सौहार्द आहे. पण नंतर तर सगळ्या जगाबद्दल आपले विरोधी कशाचेही विरोधी संत जे असतात, ते तर खलांचा नाश करायलाही मागत नाहीत. ते काय म्हणतात, खलांची व्यंकटी सांडू. ते सगळे अन्याय तसेच सहन करतात पेक्षा ते तितिक्षात त्यांना तो अन्यायच वाटत नाही, अज्ञान वाटतं. येशू ख्रिस्ताचं उदाहरण आहे, की क्रुसावर जाताना ते म्हणतात, की देवा यांना माफ कर कारण त्यांना ते काय करतायत कळत नाही. म्हणजे शत्रूवर ही नुसती दया नाही, इतका उपकार आहेत त्यांचे. तर ही बुद्धी ह्या मार्गाने जर आपण जायचं असेल, तर व्यापक ममता आपलं सोडून बाहेर जे आपल्याला पाहिजे ते बाकीच्यांनाही लागतं. आपल्याला जसं वागवलेलं आवडतं, तसं बाकीच्यांना वागवावं. ह्या काहीतरी मिनिमम गोष्टी सुरुवात व्हायला लागतात. पण इथे समर्थांचा तर तो लहानपणीच घराच्या बाहेर पडायच्या आधीच तो विवेक झालेला नाही. म्हणून ते म्हणतात, की संसार नेटका नाही म्हणजे या जगाचा संसार नेटका नाहीये.
म्हणजे हा संसारच अख्खा नेटका नाही. म्हणजे इथे आत्ताची जी परिस्थिती आहे ती तर बिघडलेली आहे. पण मनात जो संसार आहे, संस्कृते इति संसारा, तो नेटका नाहीच आहे. त्यामुळे उद्वेग वाटतोय. आणि तो तुम्ही मला नेटका करायला सांगताय या लोकांचा. आणि मला त्यामुळे खरा परमार्थ कळत नाहीये, की मी संसार म्हटल्यावर तो खरा नेटका नाहीच आहे. मग तो नेटका मी कसा कळणार? आणि तोच माझ्यासाठी जर मार्ग असेल, तर मला परमार्थच कळलेला नाही असा अर्थ होतो ना. म्हणून ह्याची उकल करावी म्हणून बुद्धी दे रघुनायका. तर आपण अ, 11 पर्यंत पोहोचलोय. पुढच्या वेळी थोडासा अजून 11चा विचार करून पुढे जाऊ. एक सूचना मी याच्यावर टाकलं, की पुढच्या बुधवारपासून आपण अ, अ, हे घेऊ काय भावार्थ रामायण. ते म्हणजे एका साधकाला तशी हे झाली होती, म्हणजे महाराजांचा दृष्टांत. त्यांचं नाव नाही सांगता येत. पण त्यामुळे आपण ते हे ठरवलंय. तसं महाराजांनी बऱ्याच प्रवचनामध्ये अ, भावार्थ रामायणाचा मुद्दाम उल्लेख केलाय. म्हणजे देवी भागवतामध्येही ते आलेलं आहे, की अ, रामायण, महाभारत हे ग्रंथ बुद्धीच्या शुद्धतेकरता आणि ईश्वराला जाणून घेण्याकरता आहेत. संस्कृत ज्यांना येत नसेल त्यांच्यासाठी संतांनी दया करून मराठी ते ग्रंथ केले. भावार्थ रामायण आहे. त्याचा अभ्यास करावा असं बऱ्याच ठिकाणी महाराजांनी सांगितलेलं आहे. इन्सिडेंटली आता करिश्मा पण महाराजांची पत्र आता आपण साईटवर अपलोड केलेली आहे. सगळेजण साईट पाहताना महाराजांचं साईट डेव्हलप झालेलं. कोणाला माहिती नसेल तर ते विचारा. आपण परत एकदा याच्यावर लिंक वगैरे देऊ. तर तिथे बहुतेक सगळी महाराजांची प्रवचनं अपलोड झालीत आत्तापर्यंत छापली गेलेली. आणि हे पत्रसंग्रहात ते वाचताना पण तिकडे आज मी ते पोस्ट पण केले, की तिला पण तिकडे नेमकं आलं, की भावार्थ रामायण वाचावं. तर बऱ्याच जणांना ते आणि हे बेसिक ग्रंथ आहेत ना आपले. रामायण आपल्याला रामायणातल्या एक 10-100 गोष्टी माहिती असतील, पण पूर्ण रामायण करावं. तर पण ते थोडं आणि भावार्थ रामायणामध्ये शंकरांनी जे पार्वतीला रामायण सांगितलं, जे राम म्हणजे वाल्मिकींच्या रामायणपेक्षाही काही जास्त डिटेल्स हे भावार्थ रामायणात आहेत आणि मराठी भाषेत. तर त्यामुळे ते एक घ्यायचंय. पण आपला अजून पंचायतनाची आरती पूर्ण नाही झाली. तर त्यामुळे लगेच पुढच्या बुधवारी आपण नाही करणार भावार्थ रामायण. पुढच्या बुधवारी आणि कदाचित कदाचित अजून एक एखाद 2 बुधवार आपलं ते पंचायतनाची आरती अ, पूर्ण करण्याकडे राहील. कारण आता शंकर आणि नंतर विष्णूचं आहे आणि मग नंतर ते विषय कठीण असल्यामुळे कोणाची जर अजून त्यात अ, हां, म्हणजे जरी आधी म्हटलं, की भावार्थ रामायण पुढच्या वेळी घेऊ, तरी पंचायतन आरती पूर्ण व्हायला अजून 1-2 सेशन जातील. डिपेंडिंग अपॉन कोणाच्या शंका किती आहेत, सगळं समजलंय की नाही. कारण शंकर रूपापर्यंत आपण आलोय आणि त्याच्या पुढचं आपल्याला विष्णू रूप म्हणजे भगवान प्रत्यक्ष तिथपर्यंत जायचंय अजून आणि तो कठीण विषय असल्यामुळे त्यात शंका असण्याचीही अजून शक्यता आहे. वैराग्याबद्दल पण अजून प्रश्न आहेत. ते जे 4 प्रकार सांगितले ते थोडेसे डिटेल सांगायचं पण एक रिक्वेस्ट आहे. त्यामुळे एखाद 2 सेशन ते झालं, की मग भावार्थ रामायण आपण सुरू करू. तोपर्यंत प्लीज थोडंसं वाचून ठेवायचं असेल तरी वाचून ठेवता येईल तुम्हाला इतर वेळेस. आजच्यात काही काही विचारायचंय का? की कसं काय थांबता येईल? कुणाला काही विचारायचंय? ठीक आहे. मग आजच्याकरता थांबूया आपण. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं कृष्णो वन्दे जगद्गुरुं
श्रीकृष्णो वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णो वन्दे जगद्गुरुं जय श्रीकृष्ण सर्व